श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत आजच्या 10व्या भागाचे प्रायोजक आहेत जालन्याचं दैनिक जालना नायक, NRG ग्रुप इंडिया, एक सद्गुरू भक्त आणि ॲलर्जीमुळे हैराण झालात? सततच्या शिंका आणि खाज येणाऱ्या डोळ्यांपासून सुटका मिळवा. नवजीवन हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्वोत्तम उपचार मिळवा आणि मुक्तपणे जगा. मुकुंद अण्णा रामानंद महाराज, बाबा शास्त्री आणि आमचा प्रल्हाद. 10-11 वर्षाचे प्रल्हाद महाराज होते आमचे. पण प्रवासात सुद्धा रामानंद महाराजांची तंतोतंत सेवा. खूप पायी चाललो, गाडीतच बसलो, पाहिल्याच वेळ लागली, पंचायती काही नाही. पंढरपूरला आल्यानंतर कुलधर्म कुलाचाराप्रमाणे काय पांडुरंगाचा नैवेद्य झाला आणि गोंदवल्याला निघाले. 2 दिवस मुक्काम करून तिसऱ्या दिवशी गोंदवल्याला आले. उद्या गुरुपौर्णिमा आहे. ब्रह्मचैतन्य महाराज मस्त रक्तकोशावर बसलेले होते. सगळी मंडळी आलेली. उद्यापासून उत्सवाला प्रारंभ करायचं. काय गोंदवलं सजलेलं होतं. घरोघरी ध्वज पताका लावलेल्या, सगळे अन्न रांगोळ्याने भरगच्च भरलेले. आणि महाराजांच्या राम मंदिरामध्ये रघुपतीला खबर महाराजांच्या प्रवचनाला प्रारंभ होणार होता. भजन चालू होतं. इतक्यामध्ये कोणीतरी सांगितलं की पांडुरंग बुवा आलेले आहेत. अरे वा, या या या. आपले रामानंद महाराज आले. त्यांच्यावर मुकुंद अण्णा, बाबा शास्त्री, बाळ प्रल्हाद आणि बाकीचे मंडळी एक 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 यायला लागले. अरे वा, रामानंद, पांडुरंगा, बरीच मंडळी आली यावेळेला. नवीन सगळ्यांनी नमस्कार केलेले, साष्टांग नमस्कार केले. महाराजांनी बसायची व्यवस्था केली आणि रामानंद महाराज सांगितले की पांडुरंग बुवा, गोंदवल्याची इथं मूळ माहिती तुम्हाला आहे. तेव्हा पहिल्यांदा आलेल्या पाहुण्या मंडळीची चांगली व्यवस्था करा. ती जबाबदारी तुमच्यावर टाकतो. 3 वर्ष गोंदवल्यात राहिलेले आमचे रामानंद महाराज, त्यांना गोंदवल्यातलं सगळंच माहिती होतं. विठ्ठल मंदिरामध्ये आमच्या मुकुंद अण्णा राहण्याची व्यवस्था केली. सवळ्या गोळ्यामुळे मुकुंद अण्णांचं सवळं अवघड होतं. अग्निहोत्र होतं. दुसऱ्या दिवशी इष्टी करायची होती. विठ्ठल मंदिरामध्ये मुक्काम. श्रमपरिहार झाल्यानंतर पुन्हा एकदा महाराजांसमोर सगळी मंडळी येऊन बसली. पांडुरंग बुवा, कोण परिचय करून द्या नाही या मंडळीचा. विद्वान दिसतात. कोण कोण आहे? आमचे पांडुरंग बुवांनी सगळ्यांचा परिचय करून दिला. यांना मुकुंद अण्णा म्हणतात. यांच्या घरात 8 पिढ्यापासून अग्निहोत्र आहे. 15-20 विद्या त्यांना शिकवतात. एक आमचे बाबा शास्त्री नावाचे ज्येष्ठ पुत्र आहेत. शास्त्राचा अभ्यास झालेला आहे. काशी विश्वेश्वराच्या नगरीमध्ये शिक्षण घेऊन आलेले आहेत. आणि सारखा महाराजाकडे टक लावून पाहणारा हा कोण? महाराज, याचं नाव प्रल्हाद. नाव प्रल्हाद, प्रल्हाद, नाव प्रल्हाद, नाव प्रल्हाद, दर्शना प्रल्हाद, प्रल्हाद,
वेदशास्त्राचा अभ्यास चालू आहे, इतका सेवा झाली आहे, काय सांगू आपल्याला. अरे वा, जवळ घेतलं, मांडीवर बसवलं कोणी, ब्रह्मचैतन्य महाराजांनी, सद्गुरुनाथ महाराज. म्हणजे गुरुची कृपा झाली, माझे गुरुची कृपा झाली कोणावर, आमच्या प्रल्हादावर. इतकं सांगण्यासाठी एवढं सगळं सांगावं. नुसतं सांगितलं असतं, ब्रह्मचर्याने उचललं, मांडीवर घेतलं, मस्तकावर हात ठेवला, तुमच्या लक्षातही आलं नसतं. पूर्णाची पोळी खायची म्हणजे पंचामृत लागतं, भजे लागतात, कुरड्या लागतात, पापड लागतात, कशा पूर्णाची पोळी खाता येते का? तेव्हा प्रल्हाद महाराजांचं चरित्र म्हणजे हे सगळं लागतं ना. आनंद वाटला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमच्या ब्रह्मचैतन्य महाराजांनी तुकाबाईची पूजा केली. कोण आहे तुकाबाई? तुकाबाई गुरुची बाबली, तुकाबाईची राजोपचार पूर्व ब्रह्मचैतन्य महाराजांनी पूजा केली. सद्गुरुनाथ आणि मग ब्रह्मचैतन्य महाराजांची राजोपचार पूर्व पूजा सुरू झाली. पंचामृत काय गरज होती महाराज. सगळ्यांनी सुंदर पूजा केली आणि या प्रत्येकाला समाधान देण्यासाठी महाराजांचं प्रवचन सुरू झालं. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले, ज्या नामाची कृपा मिळवण्यासाठी आपण
ती योग्य केलं. आपल्या गुरुची कृपा प्रत्येकाने संपादन केली पाहिजे. आणि गुरुपौर्णिमा हा दिवस व्यासपूजेचा आहे. जगामध्ये खरं जे तत्वज्ञान आहे की जीव ब्रह्मही बना परहा, तुमचा आपल्या प्रत्येकाचा जीवात्मा हा परमेश्वराचा अंश आहे हे सांगणाऱ्याला सद्गुरू असं म्हणतात. इतक्यासाठी आपण इथे आलात. गुरुपूजा केली, कोणी दक्षिणा दिली, कोणी दक्षिणा द्यायचं राहिलं. या गुरुपौर्णिमेला मी माझ्या मनाने तुम्हाला दक्षिणा मागणार. विजयभाऊ, काही लोक इतके घाबरले, नेमकाच पगार आणलाय, आज 4-5 तारखेचा खिशामध्ये आहे आणि महाराज म्हणले जेवढे पैसे आणले असतील तेवढे माझ्याकडे ठेवा. काय दरदरून काम फुटला लोकांनी. काय मागतात तो ब्रह्मचर्याचे मग सगळे लोक मनातल्या मनात. आणि काही लोकांना आनंद वाटू लागला, महाराज आपण जे द्याल ते आपल्या चरणावर व्हायसाठी चाललं. या देहाची हो गुरपंथी पंचप्राण सेवेची साठी तुझी आकाशी रान गुरुवरा हे गुरुवरा हे. महाराज काय वाटलं ते मला, आम्ही द्यायसाठी चाललो. बघा काय मागताय. महाराजांनी आधीच व्यवस्था केली होती. एक हंडा आणून ठेवला होता. हंडा हा मोकळ्या तोंडाचा, म्हणजे 5,000 जरी आणले मास्तरीत पहिलं आपल्या नवऱ्याचा पगार. सगळ्यांची तयारी आहे ना, बाबू दक्षिणा म्हणजे मागा. प्रत्येकाने आपला एक एक अवगुण लिहा. दक्षिणाला मागितली ब्रह्मचर्याने, प्रत्येक जणांनी आपला एक अवगुण लिहा आणि तो या हंड्यात टाका. मला काय पाहिजे? अवगुण पाहिजे आणि सद्गुण तुम्ही द्यायचे. गुरुच्या आशीर्वादाने आमच्या बुद्धीमध्ये असलेले सगळे दुर्गुण आम्ही गुरुला अर्पण केले पाहिजे. महाराज, यापुढे मी कामवासनेला अडथळा होणार नाही. मी आमची कोणावर क्रोध करणार नाही. माझा लोभ मी कमी करील. हे सगळं तुम्हाला अर्पण केलेलं आहे. खरे संत हे मागतात, दक्षिणा मागत नाही. एक सांगतो तुम्हाला, नाव न घेता, आमच्या औरंगाबादला भागवत सप्ताह होता. ते सकारात्मक होते. वार्ताहर साहेब ऐकत जा, बघा. औरंगाबादला भागवत सप्ताह होता. यजमान चांगला तुमच्यासारखा होता, मोठ्या मनाचा. त्याला म्हणलं, भाऊ असं करा, इथे आजूबाजूला जे 2-3 महंत राहत होते त्यापैकी एखाद्याला आपण बोलवा, त्यांची अग्रपूजा करू. तुम्हाला सांगितलं होतं मी काही लोकांना निमंत्रण द्यावं. तुम्हाला वाटेल तेव्हा द्या. पण त्यांना सांगितलं, यजमान आमचे गेले एका महाराजाकडे औरंगाबादला घ्या. नाव मी विसरलो, हे तर सांगितलं असतं, मीच विसरलो. वार्ताहराला जर नाव सांगितलं तर प्रत्येक पेपरला येईल, मला माहिती आहे. त्याचं नाव वार्ताहर, खरोखर वार्ताहर. त्या गुरुजीने सांगितलं, माझी अग्रपूजा करायची का? हा माझा शिष्य आहे, त्याच्याकडून तुम्ही त्याला भेटा. म्हणतात तो सांगेल पंचताप केली. आणि त्या शिष्याने एवढी यादी दिली, भागवत मागत. त्यांना अग्रपूजेला बोलवलं. खोटं नाही सांगत मी, महाराजांच्या पाठीशी उभारून सांगतो तुम्हाला. त्यांनी लिहिलं, आमच्या गुरु महाराजाला एक धोतर जोडा, आईसाहेबाला एक नऊवार लुगडं, गुरुजींना 3 ग्रामची अंगठी, 1.5 ग्रामचं मंगळ डोरलं, 5 मणी आणि 5,000 रुपये दक्षिणा. एवढं भरत असले तर महाराज अग्रपूजेला येतील. ब्रह्मचैतन्य महाराज काय मागतात? तुमचा दुर्गुण लिहा आणि या हट्ट्यात टाका. मला फक्त दुर्गुण पाहिजे, सद्गुण तुमच्याजवळ राहू द्या. नसले तेथून घेऊन जा. प्रातःकाळी उठावे, काही पाठात तरी करावे. अरे यथाशक्ती आठवावे सर्वोत्तमासी. काय शिकावं गुरुजवळ? आमचे समर्थ रामदास स्वामी सांगतात, आमची प्रतिज्ञा ऐसी काही न
शिष्याला पैसे मागतात ते गुरु या पदवीला प्राप्त होतात, सद्गुरु पदवीला प्राप्त होतात. सत एकच आहे परमात्मा, त्याच्याशी त्यांचा नित्य संबंध आहे, त्याला सद्गुरु असं म्हणतात. आणि आपला ब्रह्मचैतन्य महाराजांनी सगळं काय आनंद वाटला लोकांना. मग काही विचारी लोक होते ते म्हणले फारच आवड केलं महाराजांनी, काय देऊ टाकू गुरुला, काय देऊ, काम देऊ. आणि मग काम दिलं तर मला श्रीखंड सुद्धा खाता येणार नाही. का म्हणजे इच्छाच अर्पण करायची. खरं आहे परमार्थामध्ये वैराग्य स्वीकारायचं असेल आणि काम अर्पण करावं लागतो. का म्हणजे कशाची इच्छा. इतकं सोपं नाही बाबा आपण काम नाही देणार, आपण क्रोध देऊ. क्रोध देता येतो का आणि दिल्यानं जातो का क्रोध. अहो आल्यावर जर खुर्ची दिली नाही ना, काही गेलो होतो आम्ही, काही खरं नाही, खालच्या खाली झालो खुर्च्यात नाही. मला सांगा खुर्च्याशिवाय बसू शकत नाही का. थोडी सवय लावली पाहिजे. संतांच्या पायाजवळ बसलं पाहिजे. इथे प्रल्हाद महाराज बसलेले आहेत, त्यांच्या हृदयात रामानंद महाराज आहे, त्यांच्या मस्तकावर ब्रह्मचैतन्य महाराज आहे. पायापाशी बसण्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यांना खरोखर आशक्तपणा आहे त्यांच्यासाठी ठीक आहे, पण आपण आपली लायकी ओळखली पाहिजे महाराज. एकंदरीत काम क्रोध लोभ मोह दिल्याने जात नाही. मी क्रोध दिला, काय झालं ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जवळ. अहो संतांजवळ फार नमुने असतात, नमुने. एक व्यस्त यात्रा करून आले, यात्रा करून आले, 4 धाम यात्रा. महाराज सांगितले महाराज आपण यात्रा केली. काय सोडलं, एका सांगितलं काशीफळ सोडलं, एका सांगितलं केळ सोडलं. भाऊसाहेब तुम्ही काय सोडलं. महाराज आपण क्रोध सोडला. काय क्रोध. महाराजांच्या जवळ एक पटाईत मावशी नावाच्या मावशी होत्या. त्यांना सगळे मावशी म्हणे. मी गप्पा मारत नाही, चरित्रात लिहिलेलं आहे सगळं. पटाईत मावशी, नावात पटाईत. महाराजांनी सांगितलं की असं कर तसंच करायची, कोणाला काही म्हणतो, कोणाच्या बाबाला भीत नव्हती. अशा मावश्या त्या काळापासून या काळापर्यंत. त्या मावशीने सांगितलं यांनी क्रोध सोडलाय म्हणे, त्यांना राग येईल असं काहीतरी कर म्हणजे. आता पटाईत मावशी होत्या. शास्त्री वाटेवरून घरी गेले, घरी जात असताना ओढलं धोतर द्यायचं, सगळं ओढलं की सगळं सुटलं. महाराज गाठलं होतं महाराज. काय शिव्या केल्या. बाई पुढे पळती आणि शास्त्री वाटेच्या मागे धावत 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 धावत. महाराज काय लोक सांभाळले, यांच्यात काही लाज आहे, यांना काढून द्यायला पाहिजे, त्यांच्या पाठी फोडायला पाहिजे. तिने माझं लुगडं, माझं सगळं ओढलं, माझं धोतर ओढलं. जाऊ द्या, तुम्ही काशीला क्रोध सोडला. हा महाराज विनोदाचा भाग सोडा. काम सोडणं, क्रोध सोडणं, लोभ सोडणं इतकी साधी गोष्ट नाही. यासाठी गुरुची कृपा पाहिजे. एकंदरीत गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा झाला. दुसऱ्या दिवशी इष्टी झाली. 2 दिवस आमच्या ब्रह्मचैतन्य महाराजांनी मुकुंद अण्णांना बाबा शास्त्रीला ठेवून घेतलं. बाबा शास्त्रीचे आणि मुकुंद अण्णांचे प्रवचन झाले 3 दिवस. आणि आज निघायचं. महाराजांनी सत्कार केला आणि सांगितलं अहो आपल्या या पृथ्वीच्या नावाने आपल्या महाराष्ट्रामध्ये असे साधू संत आहेत, त्यांनी वेद सांभाळले, शास्त्र सांभाळले, आचार विचार सांभाळले. सगळीकडे खाणारे, सगळीकडे पिणारे ते शेकडो आहे, पण आचार सांभाळणारे कमी आहे. तुम्ही आहात म्हणून या जगावर वेद आहे, शास्त्र आहे, संस्कृती आहे, पुराण आहे. अशांचा सत्कार व्हायलाच पाहिजे. सगळ्यांचा ब्रह्मचैतन्यांनी सत्कार करून त्यांना निरोप दिला. आणि बैलगाडी वेळी बसून सगळी मंडळी पुन्हा साखर खेळण्याला परत आली. आमचे रामानंद महाराज तीर्थयात्रा करायला गेले. हे प्रवास झाल्यावर माणसाला थकवा येतो की नाही.
400 किलोमीटर बैलगाडीत जायचं, 400 किलोमीटर वापस साखर शेताला यायचं. लोक थकून गेले. त्याचा थकवा कमी करण्यासाठी आपण 15 मिनिटं विश्रांती घेऊन चहा घेऊ, पण त्या लोकांचा थकवा दूर होईल. गुरुनाथ महाराज की जय. सर्वांना खालच्या मजल्यावर चहा आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे. गोंदवल्याची यात्रा परत आली आणि आमचे रामानंद महाराज काही कबूल केलेल्या ठिकाणी जाऊन आले. लेबी यात्रा करत होते तशी शिवस्त आला. जुन्या पद्धतीप्रमाणे शिवस्त पर्व काळामध्ये गोदावरीची परिक्रमा करावी अशी आमची जुनी परंपरा आहे. त्यांना परिक्रमा जमत नाही, त्यांनी गोदावरीचं स्नान तरी करावं, त्याचं शिवस्त श्राद्ध असतं ते करावं अशी जुनी पद्धत आहे. रामानंद महाराजांनी विचार सांगितला की पुढचा चातुर्मास संपला की दिवाळीनंतर आम्ही गोदावरी परिक्रमेला बाहेर पडणार. हा विषय ऐकला आणि आमच्या बाबा शास्त्रींना फार आनंद झाला. अनुग्रह झाला आणि प्रल्हाद महाराजांना कृतार्थ झाल्याचा आनंद झाला. आज शिक्का बसला. हा कोणाचा आहे? हा रामानंदाचा आहे, हा ब्रह्मचैतन्याचा आहे. शिक्का महत्वाचा असतो. कागद किती लावू द्या, सही किती करू द्या, शिक्का बसला की कामच झालं. हा शिक्का बसला की हा कोणाचा आहे? रामानंदाचा आहे. आनंद वाटला. सेवा तर सुरूच होती, हो सेवा सुरूच होती, पण आता शिष्य झाल्यामुळे जबाबदारी वाढली. आता एकही शब्द सद्गुरूचा ओलांडला न गेला पाहिजे असा विचार प्रल्हादाच्या मनामध्ये आला. एकोणावीसशे 8 सालची कथा आहे आणि गंगा प्रदक्षिणून आल्याबरोबर आमच्या प्रल्हादाला शिकायला ठेवलं होतं. कोणाकडे? सखाजी शास्त्री शुक्ल.
रिसोड येथे राहत होते. प्रकांड पंडित, बाबाजीचे गुरुबंधू. आणि अशा त्या सकाळी शास्त्रीकडे प्रल्हाद महाराजांना शिकायला ठेवलं. काय सांगावं की आमच्या प्रल्हाद महाराजांनी विद्यागुरूची कशी सेवा केली. नाही सांगता येत आपल्याला, थोडक्यामध्ये नाही सांगता येत, इतकी सेवा केली. प्रसन्न झाले सकाळी. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 5-5 वर्ष आधी शिकायला जे विद्यार्थी होते त्यांची बरोबरी आमच्या प्रल्हादाने केली. काय गुरुची सेवा केली. या ब्रह्मविद्येचं वैशिष्ट्य आहे की पैसे देऊन मिळत नाही. आज आपण एकेका कोर्सचे पैसे देतो, 20,000, 40,000, 70,000. ते अभ्यासाचे देतो का सर्टिफिकेट मिळवण्याचे देतो, याच्यावर संशोधनच करावं लागेल. मला काही समजलं नाही कशासाठी पैसे देतो. बरं, पण आमची ब्रह्मविद्या आहे ही गुरु शुश्रूषा या विद्या, गुरुची सेवा करूनच मिळवायची ही विद्या आहे. इतकी सेवा केली, इतकी सेवा केली. सकाळीचा आशीर्वाद पूर्ण मिळाला. आणि याच कालावधीमध्ये आमचे रामानंद महाराज एकदा साखरखेड्यात असताना गंगामाईच्या अंतःकरणात जी तळमळ होती ती रामानंदांच्या लक्षात आली. गंगामाईनं प्रत्यक्ष स्पष्ट असे सांगितलं नाही की प्रल्हादाचं लग्न करा. नाही सांगितलं. कारण काय आहे, हा प्रल्हाद कोण आहे? कोण आहे प्रल्हाद? श्रीनारायण रामदास फिरुनी आले तया भूपे. प्रल्हाद म्हणजे समर्थांचा अवतार आहे. जसे ते नारायण समर्थ रामदास स्वामी द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंडपी म्हणती. आमचे रामदास स्वामी कसं लग्न मंडपातून पळून गेले, हा प्रल्हाद तसंच करेल. म्हणून आपण हट्ट धरायचा नाही. आईनं ठरवलं होतं की प्रल्हादाला वाटेल कसं करू द्या. हा मारुतीचाच अंश आहे. हा मारुतीचा अंश कसा आहे, पुष्कळ प्रसंग आहे. जे होऊन गेले ते मी सांगत नाही की पुन्हा मागे जावं लागेल. पुढे पुष्कळाला पाहायचं की आमचे प्रल्हाद महाराज मारुती कसे प्रसंग आहेत. पुढे ऐका आपण शांत चित्तात. पण रामानंद महाराज एकदा साखरखेड्यावर पुढे चाललेले आणि जाता सुलतानपूर नावाच्या गावाला शामराव खेरडे नावाचे तिथे सद्गृहस्थ होते. वैदिक होते, शास्त्री होते, विद्वान होते. आणि रामानंद महाराजच्या खेरडेंच्या घरी आले. संत आले की सगळे पाया पडतात. लेकरांनी पाया पडले तसे त्यांना 4 मुली होत्या. कृष्णा नावाच्या मुलीचं लग्न राहिलं होतं. रामानंद महाराजांना नमस्कार केल्यावर विचारलं हिचं नाव काय? म्हणले कृष्णा. आपल्याला ऐकून लक्षात आहे संत आणि शांत स्वभावाची कृष्णबाई. नमस्कार केला. रामानंद महाराज म्हणाले शामराव, ही तुमची कृष्णा आमच्या प्रल्हादासाठी मला योग्य वाटते. तुम्ही विचार करा. कोणते प्रल्हाद? पौराणिक संदर्भ दयाला पावन ऐसे ग्राम जयाचे साखर खेळाला जयाचे साखर
आमच्या शामराव खेळलेला संपूर्ण इतिहास समोर उभा राहिला आणि रामायण